तुमची ओळख करून द्या छानपैकी. खणखणीत सगळी कुटुंबासहित. सर माझं नाव भाऊसाहेब बलभीम गोपाळघरे, राहणार नागोबाचवाडी, पोस्ट खारडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. माझे 5वी ते 9वी पर्यंत शिक्षण राजाराम भोसले निवासी आश्रम शाळा व्हेरी गुड. सोलापूर येथे झाले. त्यानंतर माझे 10वीचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या खारडा इंग्लिश स्कूल खारडा येथे कंप्लीट झाले. तिथे त्यात मला 70.61% गुण मिळवून पास झालो. त्यानंतर 12वीचे शिक्षण माझे KBR लद्दड ज्युनियर कॉलेज खारडे खारडा इंग्लिश स्कूल खारडा येथे कंप्लीट फक्त झाले. हातवारे सोडलं तर सगळं छान आहे. हातवारे जरा करत बोला असे थोडे, म्हणजे कॉन्फिडन्स अजून जास्त दिसतो. हा, टेन्शन अजून तुम्ही घेताय. मोठा श्वास घेऊन हवा सोडताय म्हणजे तुम्ही अजून टेन्शन घेतलंय. माझे 12वीचे शिक्षण मनापासून मोकळं, तुम्ही मोकळं व्हा बघा. मित्राशी बोलतोय आम्ही, तुम्हाला डिस्करेज करण्यासाठी बसलेलो नाही. मन मोकळे बोला, तिथं बोलायची, तिथली तयारी करायची आपल्याला. हा बोला. माझे 12वीचे शिक्षण खारडा KBR लद्दड कॉलेज खारडा इंग्लिश स्कूल खारडा येथे कंप्लीट झाले. त्यात मला 69.83% गुण मिळवून मी पास झालो. त्यानंतर माझे पदवीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालय पुणे येथून 2011 ते 2015 साली या कालावधीत पूर्ण झाले. त्यात मला 73% मिळाले. फिजिकलला कशात कमी पाडलं? फिजिकलला सर रनिंगमध्ये मायक्रो सेकंदमध्ये 2-30 टाइम आलता, पण वर 30 मायक्रो झाले. तिथं 6 मार्क गेले. बाकीचे उडीमध्ये पण गेले. उडी लांब उडीमध्ये का? हा थोडे गेले. हा तिथं 8-7 मार्क गेले तिथं माझे. तयारी केली का तुम्ही? तयारी केली पण तिथं ऑन द स्पॉट टाकता माझा पाय चेंज झाला. तिथे डिस्टन्स वगैरे जास्त म्हणजे मोजून दिलं नाही त्यांनी, त्यामुळे. बरं, ठीक आहे. डिस्करेज होऊ नका. तुम्हाला चांगले मार्क्स आहेत. 85 म्हणजे काय कमी नाही. चांगले मार्क्स आहेत. तुम्हाला किती कॉन्फिडन्स आहे तुम्ही PSI व्हाल? कॉन्फिडन्स आहे सर. इंटरव्ह्यू जर चांगला गेला तर कॉन्फिडन्स आहे. आता इंटरव्ह्यू चांगला करणं तुमचंच काम आहे. चांगला झालं तो होणारच. करणार ना तुम्ही? छान. हा करणार. ओके. खरडा कशासाठी प्रसिद्ध होती? खरड्याची लढाई म्हणतात. एक काय प्रकार आहे? खरड्याची लढाई. प्रसिद्ध खरड्याची लढाई आहे का? हो आहे. काय प्रकार आहे तो? खरड्याची लढाई सर 1795 साली झाली होती. निजाम वर्सेस मराठा युद्ध झालं तिथं. तर त्यामध्ये निजामाने जे मराठ्यांची चौथाईचा जो हिस्सा होता तो ते देण्यासाठी नकार दिला. त्यासाठी मराठ्यांनी त्यांच्याबरोबर युद्ध केलं होतं 1795 साली. त्यामध्ये मग मराठ्यांचा विजय झाला. तिथं खड्ड्याचा तह म्हणून झालं त्यासाठी. म्हणजे खड्ड्याच्या तहामध्ये मग चौथाईचा त्यांनी अधिकार मान्य केला मराठ्यांचा. त्यामध्ये मग वराडचा प्रदेश पण भेटला भोसल्यांना. बरं, ठीक आहे. आपला देश 47ला स्वातंत्र्य झालं, जवळजवळ 75 वर्ष होऊन गेली. हो सर. बरोबर की नाही? तरी मला असं वाटतं की आपल्या देशाची जेवढी प्रगती व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही. तुमचं काय मत? ओपिनियन बेस्ड आहे. फ्रँकली बोला. प्रश्न समजला ना? हो, प्रश्न समजला सर. 3 पिढ्या गेल्या. सोशल सायन्सच्या दृष्टीतून एक पिढी म्हणजे 25 वर्षाची असते. 3 पिढ्या गेल्या, आता तिसरी शेवटाला आली. सर आपण म्हणजे जे विकासाच्या दृष्टिकोनातून आपण जे उपाय मॉडेल स्वीकारलं होतं 1992 साली, तर ते पण एकदम व्यवस्थित म्हणजे आपल्या देशामध्ये ना म्हणजे एक ॲप्लाय झाले दिसून येत नाही. कारण त्याच्यामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण जे विषय होते त्यामध्ये खाजगीकरणामध्ये मग समजा शिक्षण क्षेत्र असेल किंवा आपलं आरोग्य क्षेत्र असेल किंवा कृषी क्षेत्र हे बऱ्यापैकी मागं राहिले. त्याच्यामुळं आपला जो खाजगीकरण किंवा उदारीकरण जे होतं ते 50 किंवा 60% दरम्यानच राहिलं. जेवढे ते मॉडेलचा जे आग्नेय आशियामध्ये देशांनी जे वापरून त्यांनी विकास केला होता तेवढा आपल्या देशामध्ये विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे याला मला असं वाटतं की शासन जबाबदार आहे का प्रशासन? शासन तुमच्या दृष्टीनं काय? माझ्या दृष्टिकोनातून थोडीफार राजकीय इच्छाशक्ती आहेत, पण लोकांचं म्हणजे साक्षरता पण तिथं थोडी कमी पडते. शिक्षण क्षेत्र जबाबदार. हा, शिक्षण शेवटी अल्टिमेटली तिथं येतं, राजकारणावरच येतं ना. तसं नाही. पण बरं, ही खाजगी शिक्षण संस्था ज्या निघाल्या त्यांनी फार प्रगती साधली असं मला वाटत नाही. तुमचं काय मत? महाराष्ट्रापुरतं बोलतो, आपल्याला बाहेरचं माहित नाही. खाजगी शिक्षण संस्था निघाली, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज. नाही, त्यांनी साक्षरता वाढायचं काम झालं, पण जे आपले नॉर्म्स असतात ते शिक्षणाविषयीचे ते जर थोडंफार उल्लंघन झालं तर थोडं जाणवतं, किंवा त्याच्यामुळे शिक्षणाचं बाजारीकरण पण झालंय. बाजारीकरण झालंय त्यामुळे ही गोष्ट कारणीभूत झाली. त्या म्हणजे आता तुम्ही जे क्षेत्र निवडणार ना PSIच, त्याचं सगळं वाचलं का तुम्ही? हो, बऱ्यापैकी वाचलं सर. बऱ्यापैकी वाचलं. त्याच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, टेक्निकल डिटेल्स, कशा प्रोसिजर जातात वर 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 वर, अशा वाचलं का हे सगळं? ते सगळं नाही वाचलं, म्हणजे वाचले सर पण सध्या सगळं आठवत नाही. बरं, प्रशासकाकडं नेतृत्व गुण असावेत का? हो, नेतृत्व गुण, लिडरशिप क्वालिटी पाहिजे सर. पाहिजे.
प्रशासकाकडं कशाला? म्हणजे समजा आता लिडरशिप क्वालिटी असल्याशिवाय हातवर लिडरशिप क्वालिटी असल्याशिवाय आपण जे समजा एखादा मॉब वगैरे हँडलिंग करू शकत नाही, किंवा जे आपण डेअरिंग म्हणतो 4 माणसासमोर बोलण्याचं, ते पण डेव्हलप पाहिजे. बरं, प्रशासकाकडे व्यवस्थापनाचे गुण, व्यवस्थापकाचे गुण असावेत का? हो, मॅनेजमेंट पण पाहिजे ना? पाहिजे. का बरं? मॅनेजमेंट आता एखादी सिस्टीम चालवायचं म्हणल्याच्या नंतर, म्हणजे टोटल जर आपण वरिष्ठ पदावर काम करत असले, एखादी सिस्टीम आपल्या अंडर काम करत असते, त्यामुळे एक चांगलं जे व्यवस्थापन पाहिजे प्रशासकाकडे. व्यवस्थापकाचं नेमकं काम काय? तुम्ही मोगम बोललात बरोबर, पण लईच मोगम झालं. तुमच्या हाताखाली 20 लोक आहेत उदाहरणार्थ, तर एखादी गोष्ट तुम्हाला मॅनेज करायची, काय तुमच्याकडे कोणतं कौशल्य पाहिजे ऍज अ मॅनेजर म्हणून? येतंय तुम्हाला, येतंय. त्या 20 लोकातलं कसं काम वाटणार तुम्ही? मग तर सरांना सांगितलंय. मी तुम्हाला सांगितलं, कामाची वाटप कशी करणार? यांच्याकडे एक गुण आहे, माझ्याकडे एक गुण आहे, ज्याच्यानुसार ज्याच्या पात्रतेनुसार असलेले रिसोर्स आपण येत होतो तुम्हाला, पण तुम्ही ते घाबरल्यासारखं होत आहे थोडंसं. नाही, प्रत्येक वेळेला सॉरी म्हणणार, लक्षात आलं? येत होतं आणि उत्तर छान दिलं, दोन्ही गुण असावेत, फक्त इकडे थोडं कमी पडलं. लक्षात आलं ना? आहे ते रिसोर्सेस मी हे काम करून घेण्यासाठी डोकं लावून परफेक्ट. यांच्याकडे एक गुण आहे, त्यांच्याकडे ते काम देईल. त्यांना माझ्याकडे एक गुण आहे, आम्ही तुमचे सबऑर्डिनेट आहे, माझ्याकडे एक काम देऊन टाक. त्यांच्याकडे एक गुण आहे, असं या अर्थात. ॲग्रीचा काय फायदा आहे खात्यामध्ये? ॲग्रीचा तसं पाहिलं तर सर, कृषी पोलीस प्रशासनाशी काय असा डायरेक्ट संबंध नाही, पण जे आम्ही फील्ड वर्क केलेलं आहे, जे 4 वर्षामध्ये डिग्री घेतात, जे फील्ड वर्क केलेलं आहे, आणि शेवटच्या वर्षात आम्हाला रावे प्रोग्राम म्हणून असतो, तिथे एक लिडरशिप म्हणजे ॲक्च्युअल फील्डवर जाऊन काम करावं लागतं. तर त्याच्यामुळे एक लिडरशिप डेव्हलप होण्याचा एक फायदा आहे थोडाफार. सध्या सगळ्यात क्राईम कुठला वाढत आहे? सध्या सगळ्यात म्हणजे सायबर क्राईम बऱ्यापैकी वाढत आहेत, म्हणजे सायबर क्राईम वाढत आहे. हा. काय म्हणजे त्याला आळा कसा घालता येईल आपल्याला? काय डोक्यात आयडिया आहे का? सर नाही. पोलीस स्टेशनला गेलाय कधी? हो, गेलो. चांगला अनुभव पोलीस स्टेशन मधला किंवा वाईट आलेला अनुभव? सर तसं काय म्हणजे त्या कंडिशनला गेलोच नाही मी. बरं, पोलीस चांगले आहेत का वाईट आहेत? सर चांगलेच आहेत, कारण ते जनहितासाठी काम करतात ते, त्याच्यामुळे ते समाजहितासाठी किंवा जनहितासाठी काम करतात, त्यामुळे ते चांगले. तुमच्याकडे कोणती क्वालिटीज आहेत? सर मी एनसीसी मध्ये असल्यामुळे माझ्याकडे लिडरशिप क्वालिटी होती. मी तिथं म्हणजे माझ्या अंडर जे एनसीसी मुलं होती, तिथं मी ग्रुपचा हे होतो, लिडर होतो. ती एक क्वालिटी माझ्याकडे आहे. एनसीसी मुळे वेळेचं काटेकोरपणे पालन करण्याची एक सवय लागलेली आहे. पॉक्सो कायदा माहित आहे का? पॉक्सो किती सालचा कायदा आहे? पॉक्सो 2012 साल. काय आहे कायदा, म्हणजे कशासाठी, कोणासाठी आहे तो? पॉक्सो म्हणजे सर ह्यामध्ये जे बालक जे आहेत आपले 18 वर्ष खालची, तर त्यांच्यासाठी त्यांच्यावर जे लैंगिक अत्याचार होते, तर त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला होता. आणि हा कायदा म्हणजे सेक्स न्यूट्रल आपण म्हणतो त्याला, कारण त्याच्यामध्ये असं मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव केलेला नाही. त्याशिवाय एनसीसी करण्यात काहीच अर्थ नाही. मी विशेष मला माहिती. बरोबर. फायरिंग कुठे केलं? फायरिंग सर आम्ही ह्याला केलं, म्हणजे एटीसी कॅम्प झाला आमचा सांगोला जिल्ह्यात. कुठं? एटीसी कॅम्प सांगोला, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला. ते मला माहिती आहे, पण कुठे झालं? सांगोल्यात? हा, तिथंच आम्ही फायरिंग केली. जिल्ह्यात नाही म्हणा, सांगोल्याला झालं. सांगोला सॉरी, तालुक्यात सर. आणि दुसरा आमचा आर्मी अटॅचमेंट कॅम्प झाला औंध, पुण्याला. कुठल्या फायरिंग केलं? तिथे इन्सासने फायरिंग केली. म्हणजे असे आभासी फायरिंग म्हणतो आपण त्या टाईपची, कॉम्प्युटर फायरिंग. हा. ओके. आपल्याकडे 2 सिस्टीम आहेत, एक म्हणजे ड्रिप इरिगेशन सिस्टीम आणि दुसरी आहे स्प्रिंकलर. त्याच्यामध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह कुठले आहे? त्याच्यामध्ये सर ड्रिप इरिगेशन इफेक्टिव्ह, कारण ड्रिप इरिगेशन मध्ये 60 ते 70% आपण वॉटर म्हणजे बचत करू शकतो, पाण्याची बचत करू शकतो. आणि जेवढं पाण्याची म्हणजे रिक्वायरमेंट आहे तेवढी झाडाची डायरेक्ट झाडाच्या बुंद्यापाशी आपण
हे करतो. त्यामुळे आपण स्प्रिंकलरनं पण पाणी वाचवतोच ना. हा वाचते, पण त्याची जी बचत करण्याची कॅपॅसिटी आहे थोडी कमी येते, 30 ते 40% पर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे. ओके. त्यानंतर सॉइल स्ट्रक्चर आणि सॉइल स्ट्रक्चर काय सांगू शकतो? सर हे वाचलेलीच नाही मी अजून. ऐकल्यासारखं वाटतं का? टर्म ऐकल्यात काय? सॅन्ड सिल्ट आणि क्ले. सँड सिल्ट आणि क्ले वाचलेली सर ते. ओके, त्यांचं ते पर्सेंटेज आहे. हा. ते म्हणजे सॉइल टेक्स्चर हा. आणि स्ट्रक्चर. तर सध्या आपल्या वॉटरशेड साठी कुठली योजना आहे का महाराष्ट्र शासनाची सध्या चालू वॉटरशेड मॅनेजमेंट साठी? शेड नाही आठवत. ओके. त्यानंतर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर म्हणजे सस्टेनेबल म्हणजे सर जे भविष्यात आता जे रिसोर्स उपलब्ध आहेत ते आताच्या पिढीला पुरवून ते पुढच्या पिढीसाठी म्हणजे पुरवून पुढच्या पिढीसाठी राखून ठेवणे ते सस्टेनेबल. तर एक छोटासा डिफरन्स पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊस मध्ये काय असतो? पॉली हाऊस पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊस म्हणजे आवश्यकता आहे का पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊसची? आवश्यकता आहे सर त्याची. कशाची आवश्यकता आहे? म्हणजे तिथं कमी फील्डवर जास्त म्हणजे प्रोडक्शन घेतलं जाऊ शकते त्यात व्हेजिटेबल्स किंवा फ्लावरच्या ह्याच्यामध्ये त्यासाठी आवश्यकता आहे. कमी फील्ड मध्ये. हा. Okay. म्हणजे तेच क्रॉप जर आपण असे ओपनली घेतले जे आपण पॉली हाऊस किंवा त्याला वॉटर म्हणजे पाणी वगैरे कमी लागते त्यासाठी तेच क्रॉप आपण बाहेर घेऊ शकतो का? म्हणजे त्याच एरियामध्ये घेऊ शकतो, पण तेव्हा मग डिसीज रेजिस्टन्स किंवा ते त्याच्यावर डिसीज रेजिस्टन्स मेंटेन करतात ते म्हणजे पॉलिहाऊस. काय करतो आपण पॉली हाऊस मध्ये? पॉलिहाऊस मध्ये टेम्परेचर डिसीज रेजिस्टन्स साठी करतो आपण. टेम्परेचर मेंटेन. हा. ग्रीन हाऊस गॅसेस. त्यानंतर इन्सेक्टिसाइडचे नाव सांगू शकतो का? इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड कुठले दोन नाव? वाचले दिसत ना आता. शुगर केन म्हणजे शेतीत काम केले? हो, शेतीत काम करतो. तर शुगर केनला काय FRP असते का MSP असते? FRP असते. FRP किती FRP असतात? आता सध्या सर ते म्हणजे ह्याच्यानुसार वेगळे राहते, पण आता 2700-2800 पर्यंत भेटते. लॅब टू फील्ड म्हणजे काय? लॅब टू फील्ड म्हणजे आपण म्हणजे रिसर्च केलेला आहे. ओके. हा, तर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे तो कन्सेप्ट म्हणजे लॅब टू फील्ड.